राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणारे प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच ते आज कार्यालयात आलेत आणि कार्यालयामध्ये आल्यानंतर काँग्रेस भवनमध्ये आल्यानंतर नवचैतन्य जे आहे ते काँग्रेस भवनला प्राप्त झालेलं पाहायला मिळते. कारण का मागील काही दिवसांपासून शुकशुकाट असणाऱ्या काँग्रेस कार्यालयामध्ये इच्छुकांची असेल किंवा काँग्रेस कार्यकर्त्यांची असेल चांगलीच गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते. वेगवेगळ्या भागातून हे सगळे कार्यकर्ते आलेत. तिकीट मागायला असेल किंवा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पावले उचलणारे हे सगळे कार्यकर्ते आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. तर काय सांगाल, कुठून आलाय आणि कुठल्या प्रभागातून इच्छुक आहात? कारण का मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की काँग्रेस कार्यालयात फारसा असा गोंधळ नव्हता किंवा कार्यकर्ते नव्हते. आता प्रशांत जगताप आल्यानंतर पुन्हा एकदा नवचैतन्य पाहायला मिळतंय. मी प्रभाग क्रमांक 33 मधला उमेदवार आहे, उमेश कोकरे. काँग्रेसमधनं लढू इच्छित आहे आणि आत्ता जे प्रशांतदादांनी निर्णय घेतला आहे त्याचं स्वागत करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आमचे जे शहराध्यक्ष आहेत अरविंदजी शिंदे, ते बिकट परिस्थितीमध्ये पण लढत आलेले आहेत. परंतु आता बाकीचे जे इतर पक्षातले जे नेते आहेत त्यांना समजू लागलेले आहे की भाजपला जर कोणी विरोध करू शकतो, जे लोकशाही वाचवण्यासाठी जर कोण स्ट्रॉंग असा पक्ष आहे तर तो फक्त काँग्रेस आहे. त्याच्यासाठी आम्ही आलेले सर्व जे नवनिर्वाचित पदाधिकारी आहेत, प्रशांतदादा आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत करायला आलेलो आहोत. निष्ठावंतांना न्याय मिळेल काँग्रेसमध्ये आता, कारण का निष्ठावंत म्हणून प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये आलेले आहेत. न्याय मिळेल या सगळ्या प्रक्रियेमध्ये, कारण का तुम्ही देखील इच्छुक उमेदवार म्हणून तिकीट मागण्यासाठी झाला. नक्कीच न्याय मिळेल अशा आम्ही याच इच्छेने आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत. कारण काँग्रेसनी देशावरती देशाचा जो आत्ताचा समतोल जो साधलेला होता आत्तापर्यंत, तो काँग्रेसने साधला होता. आज जर बघितलं तुम्ही, भाजप सत्तेवरती आल्यापासून जी महागाई असन, बेरोजगारी असन किंवा इतर अनेक गोष्टी असतील, आज जर तुम्ही बघितलं तर जी महानगरपालिकेची जी निवडणूक आलेली आहे त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट पण बंद केलेलं आहे. म्हणजे आता उमेदवारांना जर मतं पडत असतील तर ते क्रॉस व्हेरीफायच करू शकत नाहीत. तुमचं जे CCTV फुटेज आहे ते पण बंद करण्यात आलेलं आहे. ते बंद म्हणजे 54 दिवसाच्या आत ते डिलीट होणार आहे. आणि असं कुठलंच न्यायालय नाही की जे 54 दिवसाच्या आत निर्णय देईल. तर ही जर लोकशाही वाचवायची असेल तर नक्कीच काँग्रेस हा पक्ष या ठिकाणी क्षमतेने पुणे महानगरपालिकेनं उभारण्याला दिसेल. आणि आमची मागणी अशी आहे की खडकवासला मतदारसंघामध्ये 33मधून मी स्वतः त्याच्यामध्ये इच्छुक आहे आणि खडकवासला मतदारसंघामध्ये एकतरी तिकीट काँग्रेस विचारधारेला मिळावं अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आता न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. नक्कीच न्याय मिळाला, नक्कीच नाही. आपण पाहतोय की काँग्रेसच्या कार्यालयामध्ये गर्दी जी आहे इच्छुकांची जी आहे ती पाहायला मिळते. सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते प्रशांत जगतापांचं स्वागत करायला सध्याच्या घडीला आलेले आहेत आणि प्रशांत जगताप असतील किंवा इतर नेते असतील ते आता निष्ठावंतांना जे आहे ते न्याय देतील अशी अपेक्षा या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.